Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the rules regarding residential status and tax liability. In earlier lectures, we have seen the different rules to determine the residential status of different assessees. सुरुवातीला आपण पाठ्यमागच्या काही लेक्चर्समध्ये आपण एखादी कंपनी असेल, एखादी पार्टनरशिप फर्म असेल, एखादी HUF असेल किंवा एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती असेल, यांचं रेसिडेन्शियल स्टेटस कशा पद्धतीने चेक केलं जातं याचे आपण नियम अगोदरच पाहिलेले आहेत. ओके, फर्स्टली वी हॅव सीन दॅट ए कंपनी कॅन बी रेसिडेंट इन इंडिया ऑर नॉन रेसिडेंट इन इंडिया. एखादी कंपनी असेल, एकतर ती कंपनी रेसिडेंट असते किंवा ती नॉन रेसिडेंट असते. इन द सेम केस, इन केस ऑफ पार्टनरशिप फर्म ऑल्सो, एखादी भागीदारी संस्था देखील असेल, ए पार्टनरशिप फर्म मे बी रेसिडेंट इन इंडिया ऑर नॉन रेसिडेंट इन इंडिया. पार्टनरशिप फर्म्स मीन्स भागीदारी संस्था. एखादी भागीदारी संस्था ही देखील रेसिडेंट असते किंवा ती नॉन रेसिडेंट असते. इन केस ऑफ इंडिव्हिज्युअल अँड HUF, एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती, मग तो मेल असो, फिमेल असो, मेजर असो किंवा मायनर असो, किंवा एखादी HUF हिंदू अनडिवायडेड फॅमिली, हे मात्र रेसिडेंट असतात किंवा नॉन रेसिडेंट असतात. परंतु जर ते रेसिडेंट असतील तर ते ऑर्डिनरी रेसिडेंट असतात किंवा ते नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट असतात. ओके, सो द रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ assessee is classified into two categories. First category is resident and second category is non-resident. एखादा assessee असेल, assessee सर्व येतात. फॉर एक्झाम्पल इंडिव्हिज्युअल व्यक्ती येतो, पार्टनरशिप फर्म येते, कंपनी येते, जॉईंट हिंदू अनडिवायडेड फॅमिली येते, AOP मीन्स असोसिएशन ऑफ पर्सन येतं. हे जे कोण assessee आहेत, ओके, यांचं जे रेसिडेन्शियल स्टेटस आहे, इट इज डिव्हायडेड इन टू पार्ट्स. फर्स्ट पार्ट इज रेसिडेंट अँड सेकंड पार्ट इज नॉन रेसिडेंट. आणि जर ते रेसिडेंट असतील, ओके, रेसिडेंट असतील तर रेसिडेंटचं पुन्हा क्लासिफिकेशन होतं ऑर्डिनरी रेसिडेंट किंवा दुसरा प्रकार म्हणजे नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट. सो रेसिडेन्शियल स्टेटसनुसार एखादा व्यक्ती असेल इंडिव्हिज्युअल किंवा एखादी HUF असेल, हिंदू अनडिवायडेड फॅमिली असेल, तर त्याचे 3 प्रकार झाले. पहिला प्रकार म्हणजे रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट, हा पहिला प्रकार. सेकंड टाईप इज रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट, हा दुसरा प्रकार. अँड थर्ड टाईप इज नॉन रेसिडेंट. दीज आर द 3 टाईप्स ऑफ रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ इंडिव्हिज्युअल अँड HUF. एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती, तो मेल असू किंवा फिमेल असू, तो मेजर असू किंवा मायनर असू. त्याचबरोबर एखादी हिंदू अनडिवायडेड फॅमिली असेल, त्यांचं जे रेसिडेन्शियल स्टेटस आहे हे 3 प्रकारचं असू शकतं. एक म्हणजे पहिला प्रकार म्हणजे रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट, हे एक स्टेटस असू शकतं. किंवा दुसरं त्यांचं रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट हे स्टेटस असू शकतं. किंवा तिसरं स्टेटस त्यांचं नॉन रेसिडेंटसुद्धा असू शकतं. Okay, and earlier we have seen that the residential status of individual and HUF needs to be checked every year. कोणताही व्यक्ती असेल किंवा कोणतीही हिंदू अनडिवायडेड फॅमिली असेल, कोणतीही कंपनी असेल, कोणतीही पार्टनरशिप फर्म असेल, त्यांचं रेसिडेन्शियल स्टेटस हे प्रत्येक वर्षी चेक करावं लागतं. It is necessary to check the residential status every year. It is because the residential status may change due to any reason. Okay, generally the residential status remains the same, but we cannot guarantee that residential status will not change in any year. ओके, आपण अशी गॅरंटी देऊ शकत नाही, खात्रीनं सांगू शकत नाही की रेसिडेन्शियल स्टेटस बदलणारच नाही. नॉर्मली रेसिडेन्शियल स्टेटस तेच राहतं, बट इन सर्टन केसेस द रेसिडेन्शियल स्टेटस मे चेंज इन एनी इयर अँड देअरफॉर इट इज नेसेसरी टू चेक द रेसिडेन्शियल स्टेटस बिफोर कॅल्क्युलेटिंग द टोटल इन्कम ऑफ एनी पर्सन. कोणत्याही व्यक्तीचं, मग ती कंपनी असो, ती पार्टनरशिप असू फर्म असू, ती HUF असू किंवा एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती असू, कोणत्याही व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट करण्यापूर्वी आपल्याला त्या व्यक्तीचं रेसिडेन्शियल स्टेटस हे चेक करावं लागतं. बिफोर कॅल्क्युलेटिंग द इन्कम ऑफ एनी पर्सन वी हॅव टू चेक द रेसिडेन्शियल स्टेटस.
And why we need to check the residential status? It is because the taxability, the tax incidence on particular income is depend upon the residential status. रेसिडेन्शियल स्टेटस चेक करणे का महत्त्वाचं आहे? कारण की रेसिडेन्शियल स्टेटसवरूनच ठरतं की एखाद्या इन्कमवरती, एखाद्या उत्पन्नावरती त्या व्यक्तीने टॅक्स पेड करायचा आहे की पेड करायचा नाही. आजच्या या लेक्चरमध्ये आपलं जे हेडिंग आहे, आपले हेडिंग काय बघा, हेडिंग आहे रेसिडेन्शियल स्टेटस अँड टॅक्स लायबिलिटी. रेसिडेन्शियल स्टेटसवरून टॅक्स पेड करायचा आहे की नाही, ही टॅक्स लायबिलिटी कशा पद्धतीने ठरते, त्याचे नियम कोणकोणते आहेत हे आपण या आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे द रेसिडेन्शियल स्टेटस इज क्लासिफाईड इंटू 3 categories. फर्स्ट category is resident and ordinary resident. This is first. Second category is resident but not ordinary resident. And third category is non-resident. हे एकूण त्याचे 3 प्रकार होतात. Okay, see the table carefully. In this particular table there are 4 columns. First column is nature of income. Okay, second column is resident and ordinary resident. Third column is resident but not ordinary resident. And fourth column is non-resident. आपल्याला पहिला जो कॉलम आहे नेचर ऑफ इन्कम, त्यामध्ये इन्कम्स दिलेले आहेत आणि ते इन्कम कोणासाठी टॅक्सेबल आहे ते आपल्याला पुढे पाहायचं आहे. बघा फर्स्ट इन्कम काय. ओके. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज in this particular table near about 7 to 8 points are given. Okay, if you understand these 7 points then definitely you will be able to solve the 2 examples that we are going to study in this particular lecture. Okay, carefully table बघा. first point आहे income accrued and received in India. एखादं इन्कम आहे, एखादं उत्पन्न आहे, कोणतंही इन्कम असो, ते जर इन्कम हे इंडियामध्ये, आपल्या देशामध्येच ॲक्र्यू झालं असेल अँड रिसिव्ड इन इंडिया, आणि ते भारतामध्येच मिळालं असेल. ओके. आपल्या नॉर्मली एखादा व्यक्ती जॉब करत असेल तर तो आपल्या जिल्ह्यामध्ये जॉब करतो किंवा एखाद्या मोठ्या शहरामध्ये जाऊन जॉब करतो किंवा मॅक्सिमम तो आउट ऑफ स्टेटमध्ये जाऊन जॉब करत असेल. ओके. जर कोणतंही इन्कम हे जर भारतामध्ये अर्न केलं असेल आणि ते भारतामध्येच मिळालं असेल. ओके. एखादं इन्कम आहे ते भारतामध्ये अर्न केलं आहे, कमवलं आहे आणि ते भारतामध्येच जर मिळालं असेल तर रेसिडेंट असेल त्याच्यासाठी सुद्धा ते टॅक्सेबल इन्कम आहे. नॉट ऑर्डिनरीसाठी सुद्धा ते टॅक्सेबल आहे आणि नॉन रेसिडेंट जरी तो व्यक्ती असला तर त्याच्यासाठी सुद्धा ते इन्कम टॅक्सेबल आहे. म्हणजे सर्वांसाठी ते इन्कम टॅक्सेबल. ओके. त्याचं रेसिडेन्शियल स्टेटस कोणतंही असो, तो रेसिडेंट असो, तो नॉन रेसिडेंट असो किंवा तो ऑर्डिनरी नॉट ऑर्डिनरी असो, सर्वांसाठी ते इन्कम टॅक्सेबल असतं. सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं, कोणतंही इन्कम, एनी इन्कम विच इज ॲक्र्यूड इन इंडिया. ओके. कोणतंही इन्कम भारतामध्ये ॲक्र्यू झालं असेल, अर्न केला असेल. ॲक्र्यूड इन सिम्पल वर्ड्स मीन्स अर्न, कमवणे. कोणतंही इन्कम जर ते भारतामध्ये अर्न केलं असेल तर त्या इन्कम हे सर्वांसाठी टॅक्सेबल आहे. टेक सिम्पल एक्झाम्पल. सपोज एखादा व्यक्ती आहे, तो व्यक्ती रेसिडेंट असो, ऑर्डिनरी असो, नॉट ऑर्डिनरी तर तो नॉन रेसिडेंट असो. एखादा व्यक्ती सपोज भारतामधील एखाद्या राज्यामध्ये जॉब करत असेल तर त्याला जे इन्कम मिळतं तो इन्कम भारतामध्ये अर्न करत आहे. त्यामुळे एखादं इन्कम भारतामध्ये आपल्या देशामध्ये अर्न केलं की ते इन्कम हे सर्वांसाठी टॅक्सेबल आहे. म्हणजे त्या इन्कमवरती सर्वांनी टॅक्स पेड करायचा असतो. तो ऑर्डिनरी असो, नॉट ऑर्डिनरी असो किंवा तो नॉन रेसिडेंट असो, इट इज टॅक्सेबल फॉर ऑल. फक्त काय नियम सांगितला, इन्कम शुड बी अर्न्ड इन इंडिया. ते इन्कम भारतामध्ये आपण अर्न केलं असलं पाहिजे, भारतामध्ये कमवलं असलं पाहिजे. हा एक उदाहरण झालं. टेक अनदर एक्झाम्पल. सपोज Mr. Ajay owns a particular house property and the house property is situated in Delhi. ओके. एखादी हाऊस प्रॉपर्टी दिल्लीमध्ये आहे. ओके. आणि तो जो कोण व्यक्ती आहे मिस्टर अजय, सपोज ही इज नॉट लिव्हिंग इन अवर कंट्री, तो आपल्या देशामध्ये राहत नाही आहे. सपोज ही इज लिव्हिंग इन अनदर कंट्री, तो इतर कुठल्या तरी देशामध्ये राहतो आहे. ओके. मग जी हाऊस प्रॉपर्टी दिल्लीमध्ये आहे, सपोज ती हाऊस प्रॉपर्टी लेट आउट आहे, रेंटवरती दिली असेल आणि त्या प्रॉपर्टीमधून सपोज एका महिन्याला 20,000 रुपये रेंट मिळत असेल, मग ॲन्युअली इन्कम किती झालं बघा, 20,000 रुपये महिन्याचे, 12 महिन्याचे झाले 2,40,000 रुपये. मग हे जे इन्कम मिळत आहे हे इन्कम
कशामधून मिळतं आहे तर हाऊस प्रॉपर्टी कुठे आहे दिल्लीमध्ये म्हणजेच भारतामध्ये आहे. म्हणजे ते इन्कम जे आहे 2,40,000 ते भारतामध्ये अर्न केलेलं आहे. त्यामुळे त्या इन्कमवरती सर्वांना टॅक्स पेड करावा लागेल. एखादं इन्कम कोणतंही इन्कम भारतामध्ये आपल्या देशामध्ये अर्न केलं असेल तर त्या इन्कमवरती सर्वांना टॅक्स द्यावा लागतो. तो ऑर्डिनरी रेसिडेंट असेल त्यालाही द्यावा लागतो, नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट असेल त्यालाही द्यावा लागतो, नॉन रेसिडेंट असेल त्यालासुद्धा त्या इन्कमवरती टॅक्स हा पेड करावा लागतो. ओके, सो एनी इन्कम विच इज अर्न्ड इन इंडिया ओके इज टॅक्सेबल फॉर ऑल. त्यावरती सर्वांना टॅक्स हा पेड करावा लागतो. दिस इज फर्स्ट पॉईंट. आता त्यामध्ये सेकंड पॉईंट आपण तयार काय करू शकतो, इफ एनी इन्कम इज अर्न्ड इन इंडिया. एखादं इन्कम भारतामध्ये कमवलं आहे बट इट इज रिसिव्ड आउटसाइड इंडिया. ते भारताच्या बाहेर मिळालं असेल, जे आपलं मगाचंच एक्झाम्पल होतं की फॉर एक्झाम्पल रेंट मिळालं, हाऊस रेंट महिन्याचं 20,000 म्हणजे 12 महिन्याचं 2,40,000. ओके, अँड मिस्टर अजय हू इज अ ओनर ऑफ हाऊस प्रॉपर्टी, सपोज ही इज लिव्हिंग इन अदर कंट्री, आणि त्यानं टेनंटला भाडेकरूला अशी इन्स्ट्रक्शन दिली आहे की जे रेंट असेल ते डायरेक्टली ऑनलाईन ट्रान्सफर करा. ओके, मग हे जे इन्कम आहे ते अर्न केलं आहे भारतामध्ये पण ते मिळालं कुठे दुसऱ्या देशामध्ये मिळालं आहे. परंतु त्याच्यासाठी सुद्धा तोच नियम की इन्कम आपण भारतामध्ये अर्न केलेलं आहे, कमवलेलं आहे, त्यामुळे त्या इन्कमवरती सर्वांना टॅक्स पेड करावा लागेल जरी ते इन्कम भारताच्या बाहेर रिसीव केलं असेल तरीसुद्धा. ओके, त्यामुळे कोणतंही इन्कम एनी इन्कम विच इज अर्न्ड इन इंडिया इज टॅक्सेबल फॉर ऑल. हे सिम्पल सेंटेन्स आहे. एनी इन्कम विच इज अर्न्ड इन इंडिया, भारतामध्ये कोणतंही इन्कम कमवलं असेल तर ते इन्कम सर्वांसाठी हे टॅक्सेबल आहे. ऑर्डिनरी, नॉट ऑर्डिनरी किंवा नॉन रेसिडेंट सर्वांसाठी ते टॅक्सेबल आहे. दिस इज फर्स्ट पॉईंट. देन रीड द सेकंड पॉईंट, इन्कम ॲक्रूड आउटसाइड इंडिया बट रिसिव्ड इन इंडिया. एखादं इन्कम भारताच्या बाहेर ॲक्र्यू झालं. ओके, भारताच्या बाहेर आपण ते अर्न केलं, कमवलं परंतु मिळालं कुठे ते भारतामध्ये. आता इथं सुद्धा हा सोपा नियम आहे की इफ देर इज एनी इन्कम, कोणतंही इन्कम असो, इफ एनी इन्कम वेदर इट इज अर्न्ड इन इंडिया ऑर अर्न्ड आउटसाइड इंडिया, तुम्ही ते इन्कम भारतामध्ये कमवा किंवा भारताच्या बाहेर कमवलं असेल, परंतु इफ इट इज रिसिव्ड इन इंडिया, परंतु ते इन्कम जर तुम्हाला भारतामध्ये मिळालं असेल, ओके, भारतामध्ये तुम्हाला ते मिळालं असेल तर ते इन्कमसुद्धा सर्वांसाठी टॅक्सेबलच आहे. ते इन्कम भारतामध्ये कमवून भारतात मिळालं काय किंवा भारताच्या बाहेर मिळवलं आणि कमवलं परंतु भारतामध्ये ते इन्कम रिसीव झालं. ओके, एनी इन्कम विच इज रिसिव्ड इन इंडिया इररिस्पेक्टिव्ह व्हेअर यू हॅव अर्न्ड इट. ओके, कोणतंही इन्कम जर ते भारतामध्ये मिळालं असेल तर हे पाहायची गरज नाही की ते तुम्ही भारतामध्ये कमवलं आहे का भारताच्या बाहेर कमवलं आहे. जर ते इन्कम भारतामध्ये मिळालं तर त्यावरती देखील सर्वांना टॅक्स पेड करावा लागतो. टेक सिम्पल एक्झाम्पल, सपोज 2 व्यक्ती आहेत. एक व्यक्ती आहे जो आपल्या देशामध्येच नोकरी करतो आणि त्याला आपल्या देशामध्येच इन्कम मिळालं. ओके, म्हणजे इन्कम त्यानं भारतामध्ये अर्न केलं आणि मिळालंसुद्धा, रिसीवसुद्धा कुठे झालं भारतामध्येच. मिळालं कुठे आहे भारतामध्ये, हे महत्त्वाचं. आणि दुसरा व्यक्ती आहे, तो व्यक्ती अमेरिकेमध्ये नोकरी करतो, म्हणजे त्यानं दुसऱ्या देशामध्ये इन्कम अर्न केलं, परंतु जर ते इन्कम हे भारतामध्ये त्याला मिळत असेल, ओके, तो जर सपोज ऑनलाईन काम करत असेल, ओके, आणि तिथं इन्कम मिळाले अमेरिका देशामधले काम केल्याबद्दल, आणि ते जर इन्कम त्याला भारतामध्ये मिळत असेल तर त्या देखील इन्कमवरती सर्वांना टॅक्स पेड करावा लागतो. म्हणजे टॅक्स इज पेएबल ऑन द इन्कम विच इज रिसिव्ड इन इंडिया इररिस्पेक्टिव्ह व्हेअर इट इज अर्न्ड. ओके, ते इन्कम भारतामध्ये अर्न केलेलं असो किंवा भारताच्या बाहेर अर्न केलेलं असो, जर ते इन्कम भारतामध्ये आपल्याला मिळालं असेल, ओके, तर ते इन्कम सर्वांसाठी टॅक्सेबल आहे. ओके, दिस इज सेकंड पॉईंट. बघा काय सांगितलं आहे. थर्ड पॉईंट, इन्कम ॲक्रूड इन इंडिया. इन्कम भारतामध्ये अर्न केलं बट रिसिव्ड आउटसाइड इंडिया. हे मगाशीच मी सांगितलं, कोणतंही इन्कम भारतामध्ये अर्न केलं असेल ते तुम्हाला भारतात मिळू नाही तर भारताच्या बाहेर मिळू, ते सर्वांसाठी टॅक्सेबल आहे. म्हणजे ह्या तिन्ही जे पॉईंट्स आहेत ह्या तिन्हीचा जर आपण समरी केली
तर आपण काय सांगू शकतो, कोणतंही इन्कम हे जर आपण आपल्या देशामध्ये अर्न केलं असेल, कमवलं असेल, अर्न केलं असेल तर ते सर्वांसाठी टॅक्सेबल आहे. ते तुम्हाला इन्कम भारतात मिळू नाहीतर भारताच्या आउटसाईड मिळू, तुम्ही ते इन्कम भारतामध्ये आपल्या देशामध्ये अर्न केलं आहे, कमवलं आहे, त्यामुळे ते सर्वांसाठी टॅक्सेबल, हा एक नियम. आणि दुसरा म्हणजे एखादं इन्कम हे जर आपल्या देशामध्ये रिसीव झालं असेल, मिळालं असेल, तर ते इन्कम तुम्ही भारतामध्ये कमवलेलं असू नाहीतर भारताच्या बाहेर कमवलेलं असू, ते भारतामध्ये तुम्हाला मिळालं आहे, रिसीव झालं आहे, त्यामुळे ते सुद्धा सर्वांसाठी टॅक्सेबल आहे. ओके, दिस इज सेकंड पॉईंट. आता पुढचा पॉईंट बघा, पॉईंट नंबर 4, इन्कम ॲक्रूड अँड रिसिव्ड. इन्कम अर्न कुठे केलं आणि मिळालं सुद्धा कुठं, आउटसाईड इंडिया. म्हणजे इन्कम मिळालं आहे ते अर्न पण भारताच्या बाहेर केले आणि मिळालं सुद्धा भारताच्या बाहेरच आहे, पण कशातून, फ्रॉम अ बिझनेस कंट्रोल्ड इन, ओके, इन इंडिया. जर त्या बिझनेसवरती, एखादा बिझनेस आहे, बिझनेस भारताच्या बाहेर आहे, ओके, बिझनेस भारताच्या बाहेर आहे, तो बिझनेस करून तुम्हाला काही इन्कम मिळालं आणि ते इन्कम भारताच्या बाहेरच मिळाले, परंतु तो जर बिझनेस भारतामधून कंट्रोलिंग होत असेल तर ते जे काही बिझनेसचं इन्कम आहे ते कुणासाठी टॅक्सेबल आहे, रेसिडेंटसाठी टॅक्सेबल आहे, ऑर्डिनरी रेसिडेंट आणि नॉट ऑर्डिनरी रेसिडेंटसाठी टॅक्सेबल आहे, फक्त नॉन रेसिडेंटसाठी मात्र ते नॉट टॅक्सेबल आहे. अर्थ पुन्हा एकदा बघा केअरफुली काय सांगितलेलं आहे की इन्कम ॲक्रूड अँड रिसिव्ड आउटसाईड इंडिया. ओके, इन्कम अर्न केलं आणि मिळालं सुद्धा कुठे, आउटसाईड इंडिया, भारताच्या बाहेर. इन्कम कमवलं पण आणि इन्कम मिळालं पण भारताच्या बाहेर, भारतामध्ये नाही. कमवलं सुद्धा भारताच्या बाहेर आणि मिळालं सुद्धा भारताच्या बाहेर, पण कशातून, फ्रॉम अ बिझनेस कंट्रोल्ड फ्रॉम इंडिया. जो बिझनेस भारतातून कंट्रोल चालवलेला आहे, ओके, त्या बिझनेसचं कंट्रोल भारतामध्ये आहे आणि अशा वेळेला ते जे काही बिझनेसचं इन्कम असेल किंवा प्रोफेशनचं इन्कम असेल त्यावरती कंट्रोलिंग भारतातून होतं आहे, त्यामुळं ते जे इन्कम आहे ते ऑर्डिनरीसाठी टॅक्सेबल आहे, नॉट ऑर्डिनरीसाठी सुद्धा टॅक्सेबल आहे, मात्र नॉन रेसिडेंट व्यक्तीसाठी ते टॅक्सेबल नाही. म्हणजे जर त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं किंवा HUFचं रेसिडेन्शियल स्टेटस जर नॉन रेसिडेंट असेल तर मात्र अशा इन्कमवरती त्यांना टॅक्स द्यावा लागत नाही. नॉन रेसिडेंटला फक्त, ऑर्डिनरीला टॅक्स द्यावा लागतो, नॉट ऑर्डिनरीला सुद्धा टॅक्स द्यावा लागतो. हे कोणतं इन्कम आहे तर एखादा बिझनेस आहे, एखादा प्रोफेशन आहे जे आपण दुसऱ्या देशामध्ये चालवत आहोत, रन करत आहोत. ओके, बिझनेस किंवा प्रोफेशन दुसऱ्या देशात आहे, तिथं चालवतो आहे, म्हणजे तिथंच इन्कम अर्न केलं, कमवलं आणि तिथंच आपल्याला ते मिळालं. फक्त त्या बिझनेस किंवा प्रोफेशनचं कंट्रोलिंग भारतातून होत आहे, म्हणून त्या बिझनेसला मिळणारं जे इन्कम आहे ते आपल्या देशामध्ये टॅक्सेबल आहे. ऑर्डिनरी रेसिडेंट असेल त्याच्यासाठी ते टॅक्सेबल आणि नॉट ऑर्डिनरीसाठी सुद्धा ते टॅक्सेबल आहे, फक्त नॉन रेसिडेंटसाठी ते नॉट टॅक्सेबल आहे, त्यांना मात्र त्याच्यावरती टॅक्स द्यावा लागत नाही. हे काय आहे तर बिझनेस ऑर प्रोफेशन रन आउटसाइड इंडिया. So income from such business or profession is earned outside India and income is also received outside India. Only the thing is the business or profession are controlled from our country. फक्त काय आहे तर त्या बिझनेस आणि प्रोफेशनचं कंट्रोलिंग तेवढं आपल्या देशातून होते, त्यामुळे त्या बिझनेसला किंवा प्रोफेशनला मिळणारं जे इन्कम आहे ते इन्कम एखाद्या ऑर्डिनरी रेसिडेंटसाठी टॅक्सेबल, नॉट ऑर्डिनरीसाठी सुद्धा टॅक्सेबल, फक्त नॉन रेसिडेंटसाठी ते नॉट टॅक्सेबल आहे. ओके, दिस इज फोर्थ पॉईंट. देन नेक्स्ट पॉईंट इज इन्कम ॲक्रूड अँड रिसिव्ड आउटसाइड इंडिया फ्रॉम अ बिझनेस ऑर प्रोफेशन कंट्रोल्ड आउटसाइड इंडिया. ओके, म्हणजेच काय बघा तर वाक्य केअरफुली बघा, इन्कम ॲक्रूड अँड रिसिव्ड आउटसाइड इंडिया. ओके, एखादं इन्कम आहे ते कशाचं इन्कम आहे, फ्रॉम अ बिझनेस. एखादा बिझनेस आहे, तो बिझनेस भारताच्या बाहेर आहे, दुसऱ्या देशामध्ये आहे. उदाहरण घेऊया, एखादा व्यक्ती आहे, भारतीय व्यक्ती आहे, त्याचा बिझनेस सपोज इंग्लंड या देशामध्ये आहे, म्हणजे बिझनेस इज सेटअप इन द कंट्री इंग्लंड. इट मीन्स बिझनेस इज सिच्युएटेड आउटसाइड इंडिया. ओके, बिझनेस इंग्लंडमध्ये आहे, त्यामुळे त्या बिझनेसचं इन्कम त्या देशामध्ये, ज्या देशामध्ये बिझनेस आहे त्या देशामध्येच बिझनेसचं इन्कम हे आपण अर्न केलेलं आहे, कमवलेलं आहे. ओके, आणि त्याचबरोबर ते इन्कम पण त्याच देशामध्ये मिळालं, इंग्लंड ह्या देशामध्येच मिळालं. आणि पुढे गोष्ट सांगितली की ते जे इन्कम आहे ज्या बिझनेसचं, त्या बिझनेसवरती कंट्रोलिंग
कंट्रोलिंग कुठे आहे बघा, कंट्रोल्ड आउटसाईड इंडिया. त्या बिझनेसचं कंट्रोलिंगसुद्धा भारताच्या बाहेरच होतं आहे, म्हणजे भारतातून काही नाही आहे. ओके, फक्त तो बिझनेसचा ओनर आहे, तो फक्त फॉर एक्झाम्पल जर इंडियन आहे असं आपण मानूया, त्या व्यक्तीचा बिझनेस भारताच्या बाहेर आहे, बिझनेस तो त्या देशामध्ये दुसऱ्या देशात करतो आहे, त्यामुळे मिळणारे इन्कम त्या देशातच कमवलं त्याने आणि पैसेसुद्धा त्या देशातच मिळाले. त्या बिझनेसवरचं कंट्रोलिंग, बिझनेस असो किंवा प्रोफेशन, त्यावरचं कंट्रोलिंगसुद्धा भारताच्या बाहेर आहे. ओके, मग अशा केसमध्ये ते जे काय बिझनेसचं इन्कम आहे ते कुणासाठी टॅक्सेबल फक्त, तर ते ऑर्डिनरी रेसिडेंट असेल, तो जर व्यक्ती आपल्या देशाचा ऑर्डिनरी रेसिडेंट असेल त्यासाठीच फक्त हे टॅक्सेबल आहे. नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट त्याचं स्टेटस असेल तर त्यालासाठी ते इन्कम टॅक्सेबल नाही. नॉन रेसिडेंट असेल त्यालासुद्धा हे इन्कम टॅक्सेबल नाही. टॅक्स कुणाला द्यावा लागेल फक्त, तर ज्या व्यक्तीचं स्टेटस, रेसिडेन्शियल स्टेटस हे ऑर्डिनरी रेसिडेंट असं आहे, जो व्यक्ती इन्कम टॅक्सच्या दृष्टीने आपल्या देशाचा ऑर्डिनरी रेसिडेंट आहे, त्यालाच फक्त अशा बिझनेसच्या किंवा प्रोफेशनचं जे इन्कम आहे की जो बिझनेस भारताच्या बाहेर आहे, जो बिझनेस भारताच्या बाहेरूनच कंट्रोल केला जातो आहे, ज्या बिझनेसचं इन्कम भारताबाहेरच मिळतं आहे, भारतामध्ये इन्कम पण कमवलं नाही, भारतामध्ये पैसे पण आलेले नाहीत, भारतामध्ये कंट्रोलिंग पण काही नाही, परंतु तरीसुद्धा जर त्या व्यक्तीचं, जो कोण बिझनेसचा ओनर आहे, प्रोफेशनचा ओनर आहे, जर त्या व्यक्तीचं रेसिडेन्शियल स्टेटस इन्कम टॅक्सच्या दृष्टीनं ऑर्डिनरी रेसिडेंट असं असेल तर त्याच्यासाठी त्या बिझनेसचे इन्कम हे टॅक्सेबल आहे. बाकीच्यांसाठी, मग ते नॉट ऑर्डिनरी असो किंवा नॉन रेसिडेंट असो, त्यांच्यासाठी ते नॉट टॅक्सेबल आहे. ओके, दिस इज 5th पॉईंट. देन नेक्स्ट पॉईंट इज इन्कम ॲक्रूड अँड रिसिव्ड आउटसाईड इंडिया ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. ओके, एखादं इन्कम आहे ते ॲक्र्यू अर्न केलं आणि मिळालंसुद्धा आउटसाईड इंडिया प्रिव्हियस इयरमध्ये. पाठीमागच्या वर्षी जर एखादं इन्कम आहे ते मिळालंसुद्धा भारताच्या बाहेर, अर्न केलं भारताच्या बाहेर, म्हणजे कमवलंसुद्धा इन्कम भारताच्या बाहेर आणि मिळाले पैसेसुद्धा भारताच्या बाहेरच, तर अशा केसमध्ये पुन्हा तोच नियम की तो व्यक्ती जर ऑर्डिनरी रेसिडेंट असेल त्याच्यासाठीच फक्त ते इन्कम टॅक्सेबल आहे. नॉट ऑर्डिनरीसाठी नॉट टॅक्सेबल आणि नॉन रेसिडेंट असेल त्याच्यासाठी सुद्धा नॉट टॅक्सेबल. सोपा अर्थ काय की इफ एनी इंडिव्हिज्युअल हॅज अर्नड सर्टन इन्कम आउटसाईड इंडिया, एखाद्या व्यक्तीने आपल्या देशाच्या बाहेर जाऊन त्या देशामध्ये इन्कम अर्न केला असेल, कमवलं असेल, आणि त्या जे काही त्याचं इन्कम आहे ते जर त्याला आउटसाईड इंडिया, भारताच्या बाहेरच मिळालं असेल, तर त्या इन्कमवरती टॅक्स कोणी पेड करायचा? जो व्यक्ती ऑर्डिनरी रेसिडेंट आहे त्यालाच फक्त टॅक्स पेड करावा लागतो. नॉट ऑर्डिनरी स्टेटस असणाऱ्याला टॅक्स द्यावा लागणार नाही आणि नॉन रेसिडेंट असणाऱ्याला सुद्धा टॅक्स हा पेड करावा लागत नाही. दिस इज 6th पॉईंट. अँड द लास्ट पॉईंट इज इन्कम ॲक्रूड अँड रिसिव्ड आउटसाईड इंडिया इन एनी इयर. ओके, आउटसाईड इंडिया एखादं इन्कम भारताच्या बाहेर ॲक्रू झालं, भारताच्या बाहेर आपण ते कमवलंसुद्धा, अर्न केलं, अँड रिसिव्ड मिळालंसुद्धा भारताच्या बाहेर, पण कधी इन एनी इयर प्रिसिडिंग द प्रिव्हियस इयर, म्हणजे आपलं जे सध्याचं प्रिव्हियस इयर आहे त्याच्या अगोदर इन्कम ते मिळालं आहे, प्रिव्हियस इयरचं इन्कम नाही. ओके, कोणते इन्कम येते? इन एनी इयर प्रिसिडिंग द प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयर जे आपलं आहे 19-20 त्याच्या अगोदर ती इन्कम मिळालेले आहेत. अँड लॅटर ऑन नंतर रेमिटेड टू इंडिया इन द करंट फायनान्शियल इयर, म्हणजे जुनं इन्कम आहे 1-2 वर्षापूर्वीचं, 2-3 वर्षापूर्वीचं ते इन्कम भारताच्या बाहेरच आपण अर्न केलं होतं, ॲक्रूड म्हणजे अर्न, आणि भारताच्या बाहेरच मिळालेले होते पैसे, आणि ते इन्कम, जुनं इन्कम नंतर आपण भारतामध्ये आणलं, ते पैसे नंतर कमवून आपण भारतामध्ये आणले, तर ते मात्र कोणासाठीच टॅक्सेबल नाही. कारण का? ते काय प्रिव्हियस इयरचं इन्कम नाही, त्या अगोदर 2-3 वर्षापूर्वी इन्कम अर्न केलं होतं आणि ते पैसे साठवलेले होते, ते फक्त आपण भारतामध्ये आणलेले आहे. त्या इन्कमवरती टॅक्स पेड करावा लागत नाही. ऑर्डिनरीसुद्धा टॅक्स द्यावा लागत नाही, नॉट ऑर्डिनरीसुद्धा टॅक्स द्यावा लागत नाही, आणि नॉन रेसिडेंटलासुद्धा टॅक्स हा पेड करावा लागत नाही. ओके, आता हे जे टेबल आहे या टेबलमधून आपण एकूण 7 पॉईंट्स पाहिलेले आहेत. यावरून आपल्याला 2 एक्झाम्पल्स पाहिजेत. See the first example. This is example number 1. Okay, read the example carefully. Following are the incomes of Mrs. Anjali for previous year 1920. Compute her total income assuming that she is
ए ऑर्डिनरी रेसिडेंट, नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट किंवा नॉन रेसिडेंट. ओके, आपल्याला इन्फॉर्मेशन दिली मिसेस अंजली या व्यक्तीची. ओके, त्यांना कोणकोणते इन्कम मिळाले ते सर्व इन्कम आपल्याला दिलेले आहेत आणि त्या इन्कमवरून आपल्याला त्या व्यक्तीचं एकूण इन्कम हे कॅल्क्युलेट करायचं आहे. आपल्याला काय अझ्युम करायचं आहे की ती व्यक्ती ऑर्डिनरी रेसिडेंट आहे, हा पहिला अझम्पशन. दुसरा अझम्पशन नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट आहे आणि तिसरं म्हणजे नॉन रेसिडेंट आहे. असे एकूण 3 प्रकार करायचे आहेत, म्हणजे टेबल तयार करायचं आहे. व्यक्तीचं नाव काय आहे? मिसेस अंजली, म्हणून सुरुवातीला नाव लिहिलं मिसेस अंजली. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? त्यांचं टोटल इन्कम, म्हणून सेकंडला लिहिलेलं कॅल्क्युलेशन ऑफ इन्कम लायबल टू बी टॅक्स्ड इन इंडिया. त्या व्यक्तीचं किती इन्कम टॅक्सेबल आहे ते कॅल्क्युलेशन करत आहोत. आणि नेहमीप्रमाणे असेसमेंट इयर काय 2020-21. आपण इथं काय कॅल्क्युलेट करतो आहे? त्या व्यक्तीला जे इन्कम मिळाले त्या इन्कमवरून त्यांचं टॅक्सेबल इन्कम किती, भारतामधील टॅक्सेबल इन्कम किती हे आपण कॅल्क्युलेट करत आहोत. आपल्याला 3 अझम्पशन करायचे आहेत, ऑर्डिनरी रेसिडेंट, नॉट ऑर्डिनरी आणि नॉन रेसिडेंट. ते तिन्ही कॉलम केले, रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट, दुसरा नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट आणि तिसरा म्हणजे नॉन रेसिडेंट. आणि पहिला कॉलम नेहमीप्रमाणे पर्टिक्युलर्स. ओके, आता या पर्टिक्युलर्स कॉलममध्ये जे इन्कम आपल्याला दिलेले आहेत, एकूण किती इन्कम दिलेत बघा, एकूण आपल्याला 5 इन्कम दिलेले आहेत. ते 5 इन्कम लिहायचे. बघा, पहिले इन्कम काय? फर्स्ट इन्कम इज इन्कम अर्न्ड इन इंडिया. आता एवढंच फक्त शब्द वाचले, इन्कम अर्न्ड इन इंडिया म्हणजे काय? एखादं इन्कम आपण भारतामध्ये अर्न केलं. ओके, मगाशीच नियम सांगितला, कोणतंही इन्कम जर आपण भारतामध्ये आपल्या देशामध्ये अर्न केलं असेल, आपल्या देशामध्ये कमवलं असेल, तर ते इन्कम सर्वांसाठी टॅक्सेबल आहे. ते भारतामध्ये इन्कम मिळू नाहीतर भारताच्या बाहेर इन्कम मिळू, इफ एनी इन्कम इज अर्न्ड इन इंडिया देन इट इज टॅक्सेबल फॉर ऑल इररिस्पेक्टिव्ह वेदर इट इज रिसिव्ड इन इंडिया ऑर आउटसाइड इंडिया. जर एखादं इन्कम भारतामध्ये आपण अर्न केलं असेल, कमवलं असेल, तर ते सर्वांसाठी टॅक्सेबल आहे. ते इन्कम तुम्हाला भारतामध्ये मिळू नाहीतर भारताच्या बाहेर मिळू, ते इन्कम भारतात कमवलं आहे त्यामुळे ते सर्वांसाठी टॅक्सेबल. काय सांगितलं बघा पुढे, बट रिसिव्ड इन फ्रान्स, किती रुपये? 10,000. 10,000 इन्कम आहे, ते भारतामध्ये अर्न केले त्यामुळे ते सर्वांसाठी टॅक्सेबल. बघा इथे लिहिलं पर्टिक्युलर्समध्ये, इन्कम अर्न इन इंडिया बट रिसिव्ड इन फ्रान्स, आहे तसं वाक्य लिहिलं. आणि मगाशी सांगितलं कोणतंही इन्कम भारतात कमवलं असेल तर ते सर्वांसाठी टॅक्सेबल आहे. ओके, तुम्हाला ते इन्कम भारतात मिळू नाहीतर भारताच्या बाहेर मिळू, इन्कम भारतात अर्न केलं ते सर्वांसाठी टॅक्सेबल. त्यामुळे ऑर्डिनरीसाठी 10,000, नॉट ऑर्डिनरी 10,000 आणि नॉन रेसिडेंटसाठी सुद्धा ते टॅक्सेबल. त्यामुळे ते झालं त्यांचं टॅक्सेबल इन्कम. बरोबर, ह्या पहिला पॉईंट. दुसरं काय बघा, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी इन इराक. एक हाऊस प्रॉपर्टी आहे, घर आहे, ते कुठं आहे? इराकमध्ये. आता घर इराकमध्ये आहे, घर आपण रेंटवरती देतो, घर कुठे आहे? इराकमध्ये. म्हणजे ती इन्कम कुठे कमवले आपण? इराकमध्ये, त्या देशामध्ये इन्कम अर्न केलं. पण पुढे सांगितलं आहे बट रिसिव्ड इन इंडिया, पण ते इन्कम भारतामध्ये मिळालं. किती रुपये आहे? 8,000 रुपये. आता मगाशीच नियम सांगितला, इन्कम जर भारतामध्ये मिळालं तर ते इन्कम कोणतंही असो, भारतामध्ये कमवलेलं असो नाहीतर भारताच्या बाहेर तुम्ही अर्न केलेलं असो, इफ एनी इन्कम इज रिसिव्ड इन इंडिया देन इट इज टॅक्सेबल फॉर ऑल. जर ते इन्कम भारतामध्ये कमवलं आहे, भारतामध्ये मिळालं आहे, ते कुठलंही इन्कम असो, कोणत्याही देशामध्ये कमवलेलं असो, इन्कम भारतामध्ये मिळालं म्हणजे ते टॅक्सेबल सर्वांसाठी. किती रुपये? 8,000 रुपये. बघा, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी इन इराक रिसिव्ड इन इंडिया, सर्वांना ते टॅक्सेबल 8,000, 8,000, 8,000. ओके, इन्कम भारतामध्ये मिळालं, ते कोणत्याही देशामध्ये कमवलेलं असलं तरीसुद्धा ते सर्वांसाठी टॅक्सेबल, कारण ते भारतामध्ये मिळालं आहे म्हणून. हा दुसरा पॉईंट. तिसरा, इन्कम फ्रॉम बिझनेस ॲट जर्मनी. आता हे महत्त्वाचं आहे, बिझनेससाठीच फक्त नियम वेगळे आहेत. काय बघा, बिझनेस कुठे आहे? जर्मनीमध्ये. म्हणजे दुसऱ्या देशामध्ये बिझनेस आहे. बिझनेस ज्या देशामध्ये असतो, बघा, बिझनेस ज्या देशामध्ये असतो त्या देशामध्ये इन्कम अर्न होतं. बरोबर, आणि तो बिझनेसचं कंट्रोलिंग कुठे आहे? कंट्रोल्ड फ्रॉम फ्रान्स. म्हणजे त्या बिझनेस आहे जर्मनीत आणि त्या कंट्रोलिंग होते फ्रान्समधून, म्हणजे भारतातून काहीच होत नाही. आणि किती रुपये इन्कम आहे त्याचं? तर 35,000 रुपये. इन्कम आहे आउटसाईड इंडिया आणि कंट्रोलिंगसुद्धा आउटसाईड इंडियाच आहे. इन्कम किती? 35,000. बघा, आपण मगाशी नियम सांगितलेला, इन्कम ॲक्रूड अँड रिसिव्ड आउटसाईड इंडिया. ओके, फ्रॉम अ बिझनेसचं इन्कम भारताच्या बाहेर मिळालं आणि त्याचं कंट्रोलिंग पण कुठं आहे? आउटसाईड इंडियाच.
एखादा बिझनेस भारताच्या बाहेर आहे आणि कंट्रोलिंग पण भारताच्या बाहेर आहे, तर अशा केसमध्ये जे बिझनेसचं इन्कम आहे ते फक्त कुणासाठी टॅक्सेबल आहे बघा, ऑर्डिनरीसाठी फक्त टॅक्सेबल, बाकीच्यांसाठी ते नॉट टॅक्सेबल आहे. कारण बिझनेस भारताच्या बाहेर आहे, कंट्रोलिंग पण भारताच्या बाहेर आहे, भारतात काहीच नाही आहे. ओके, त्यामुळं त्या बिझनेसचे जे इन्कम असतं ते फक्त ऑर्डिनरीसाठीच टॅक्सेबल आहे, बाकीच्यांसाठी नाही. मग इन्कम किती आहे बघा, 35,000 रुपये इन्कम आहे, ते फक्त ऑर्डिनरीसाठीच टॅक्सेबल, बाकीच्यांसाठी नील आणि नील, बाकीच्यांना ते इन्कम टॅक्सेबल नाही. ओके, हा झाला तिसरा पॉईंट. आणि इथं आहे तसंच दिले, इन्कम फ्रॉम बिझनेस ॲट जर्मनी कंट्रोल्ड फ्रॉम फ्रान्स. जे आपल्याला सेंटेन्स दिले तेच ॲज इट इज तिथं फक्त घ्यायचं आहे. हे झालं तिसरं. पुढे चौथा पॉईंट बघा, इंटरेस्ट ऑन डिपॉझिट्स विथ कॅनरा बँक मुंबई ₹5,000. कॅनरा बँक मुंबईमध्ये आहे, त्या बँकेमध्ये डिपॉझिट ठेवलं आणि त्या डिपॉझिटवरती व्याज मिळालं 5,000. आता व्याज मिळालं, बँक कुठे आहे, मुंबईमध्ये, म्हणजे भारतामध्ये बँक आहे, आपल्या देशामध्ये बँक आहे, म्हणजे जे इन्कम मिळालं आहे ते आपण भारतामध्ये अर्न केलं आहे, भारतामध्ये कमवलं आहे. आणि पुढे काय सांगितलं कुठे मिळालं, ऑब्वियसली ते भारतामध्येच मिळालं असणार, बरोबर. इन्कम भारतामध्ये कमवलं, त्यामुळे ते सर्वांसाठी टॅक्सेबल आहे. ओके, इन्कम जे आहे बँकेकडून व्याज मिळालं आहे, त्यामुळं बँक भारतातली आहे, त्यामुळे ते भारतीय इन्कम झालं. आपल्या देशामध्ये इन्कम अर्न केलं, इन्कम भारतामध्ये अर्न केलं असेल तर ते सर्वांसाठी असतं टॅक्सेबल. बघा, सर्वांसाठी 5,000, 5,000 आणि 5,000. लिहिताना काय, इंटरेस्ट ऑन डिपॉझिट विथ कॅनरा बँक मुंबई आहे तसं फक्त वाक्य लिहिलं, सर्वांसाठी टॅक्सेबल. आणि सर्वात शेवटी बघा, इंटरेस्ट अर्नड इन फ्रान्स. फ्रान्स या देशामध्ये व्याज मिळालं. ओके, इन द पास्ट, पण ते कुठलं आहे इन्कम, व्याज कधी मिळाले, पास्टमध्ये, म्हणजे काही वर्षांपूर्वी व्याज मिळालं होतं. बट ब्रॉट इन इंडिया ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. व्याज मिळालं होतं फ्रान्समध्ये, पण ते जुनं व्याज आहे, ते पैसे भारतामध्ये आणले किती रुपये, 25,000. आता हे पैसे फक्त आणलेले आहेत, हे काय चालू वर्षाचं इन्कम नाही आहे, प्रिव्हियस अगोदर काही वर्षांपूर्वी ते व्याज मिळालं होतं, म्हणजे ते त्यावेळेचे इन्कम आहे. फक्त ते पैसे, त्यावेळेचे पैसे आपण आत्ता भारतामध्ये फक्त आणलेले आहेत. अशा सिच्युएशनमध्ये मगाशीच आपण नियम काय पाहिला बघा, की एखादे इन्कम भारताच्या बाहेर अर्न केलं असेल, मिळालं असेल, आणि जर ते इन्कम जुनं असेल आणि ते जर फक्त भारतामध्ये आणलं असेल पैसे, त्याचे पैसे फक्त जर भारतामध्ये आणले असतील तर ते सर्वांसाठी नॉट टॅक्सेबल आहे. ते नॉट टॅक्सेबल का आहे, कारण की ते चालू वर्षाचे इन्कम नाही आहे, अगोदरचं जुनं इन्कम आहे, ते फक्त पैसे भारतामध्ये आणलेत, त्यामुळे ते चालू वर्षी टॅक्सेबल होत नाही, ते नॉट टॅक्सेबल आहे. त्यामुळे इन्कम किती होतं बघा, 25,000, ते सर्वांसाठी नॉट टॅक्सेबल, म्हणून नील, नील आणि नील. इथं वाक्य लिहिलं, इंटरेस्ट अर्नड इन फ्रान्स इन द पास्ट. व्याज मिळालं होतं पण ते जुनं व्याज आहे. बट ब्रॉट इन इंडिया ड्युरिंग प्रिव्हियस इयर. ते फक्त पैसे भारतामध्ये आणलेत, ते काही इन्कम नाही आहे, ते फक्त पैसे आलेले आहेत, त्याला इन्कम म्हणून ट्रीट करता येत नाही, त्यामुळं ते सर्वांसाठी नॉट टॅक्सेबल आहे. आणि मग शेवटी फक्त कॉलमची बेरीज करायची, 10,000, 80,000, 10,000, 8,000 आणि 35,000 प्लस 5,000. त्या व्यक्तीचं इन्कम झालं, ऑर्डिनरीची रेसिडेंट जर स्टेटस असेल तर इन्कम झालं 58,000. बघा, नॉट ऑर्डिनरीला 10,000 आणि 18,000, 18 आणि 5 23,000. जर स्टेटस नॉट ऑर्डिनरी असेल तर तुमचं इन्कम 23,000, आणि जर नॉन रेसिडेंट स्टेटस असेल तर 10,000, 8,000, 10 आणि 8 18 आणि 18 आणि 5 23. जर स्टेटस तुमचं नॉन रेसिडेंट असेल तर तुमचं इन्कम किती आलं टॅक्सेबल इन इंडिया, तर त्याला 58,000. ओके, तुमच्या रेसिडेन्शियल स्टेटसप्रमाणे एखादं इन्कम हे टॅक्सेबल आहे की नाही हे रेसिडेन्शियल स्टेटसवरती डिपेंड आहे. दिस इज फर्स्ट एक्झाम्पल. नाव द सेकंड एक्झाम्पल विच इज मोर ऑर लेस सेम, जस्ट दॅट देर आर मोर पॉईंट्स इन दिस एक्झाम्पल. बघा काय सांगितलं आहे, एक्झाम्पल नंबर 2, मिस्टर महेश प्रोव्हाइड्स फॉलोइंग डिटेल्स ऑफ हिज इन्कम, कॅल्क्युलेट द इन्कम विच इज लायबल टू बी टॅक्स्ड इन इंडिया फॉर असेसमेंट इयर 2021. Assuming that he is ordinary resident, he is not ordinary resident and he is non-resident. सेम प्रिव्हियस एक्झाम्पल प्रमाणे आहे. बघा, व्यक्तीचं नाव आहे मिस्टर महेश, म्हणून व्यक्तीचं नाव लिहिलं मिस्टर महेश. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, कॅल्क्युलेशन ऑफ इन्कम लायबल टू बी टॅक्स्ड इन इंडिया. भारतामध्ये किती इन्कम टॅक्सेबल आहे ते कॅल्क्युलेट करायचे फॉर असेसमेंट इयर 2021. मगाच्या प्रमाणेच 3 कॉलम नेहमीप्रमाणे, पहिला रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट, दुसरा त्यांनी सांगितलं अजम्पशन रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट, आणि तिसरा म्हणजे नॉन रेसिडेंट, आणि पहिला कॉलम नेहमीप्रमाणे पर्टिक्युलर्स. ओके, आता बघा एक एक इन्कम काय, यामध्ये फक्त इन्कम जास्त दिलेत. पहिला आहे सॅलरी रिसिव्ड इन इंडिया, सॅलरी भारतामध्ये मिळाली. आता एवढंच महत्त्वाचं आहे,
पगार भारतामध्ये मिळाला, पगार मिळाला, इन्कम भारतामध्ये मिळालं की ते कुणाकडूनही मिळालं असो, भारतामधून अर्न केलेलं असो किंवा भारताच्या बाहेरून अर्न केलेलं असो, इन्कम ज्या वेळेला भारतामध्ये मिळतं त्यावेळेला ते सर्वांसाठी टॅक्सेबल असतं. ओके. फ्रॉम एम्प्लॉयर ऑफ यू के म्हणजे युनायटेड किंगडम, दुसऱ्या देशामध्ये आपण नोकरी करतो आहे पण ते इन्कम सॅलरी इन्कम भारतामध्ये मिळालं किती रुपये? 1,40,000. तुम्ही इन्कम कुठेही कमवलेलं असेल, जर ते इन्कम भारतामध्ये मिळालं, भारतामध्ये रिसीव्ह झालं तर ते सर्वांसाठी टॅक्सेबल असतं. किती? 1,40,000. बघा 1,40,000, 1,40,000 आणि 1,40,000. काय लिहिलं आहे? सॅलरी रिसिव्ड इन इंडिया फ्रॉम फॉर्मर एम्प्लॉयर ऑफ यू केमधील एम्प्लॉयरकडून हा पगार मिळाला आहे. पगार भारतात मिळाला, पगार इन्कम जर भारतात मिळालं तर ते कुठूनही मिळालं असेल तरी ते सर्वांसाठी असतं टॅक्सेबल. दिस इज फर्स्ट पॉईंट. सेकंड बघा, इन्कम फ्रॉम टी बिझनेस. बिझनेस आहे टी बिझनेस स्पेनमध्ये, म्हणजे बिझनेस इज इन अनदर कंट्री बट इट इज कंट्रोल फ्रॉम इंडिया, पण कंट्रोलिंग भारतामध्ये आहे. किती इन्कम आहे? 10,000 रुपये. बिझनेस आउटसाईड इंडिया आहे पण कंट्रोलिंग हे भारतातून होते. मग बघा टेबल, आपलं टेबलप्रमाणे काय सांगितलं आहे बघा, जर एखादा बिझनेस इन्कम फ्रॉम बिझनेस आउटसाईड इंडिया, ओके, फ्रॉम अ बिझनेस कंट्रोल फ्रॉम इंडिया, ओके, बिझनेस आउटसाईड आहे पण कंट्रोलिंग जर इंडियातून होत असेल, बिझनेस भारताच्या बाहेर आहे पण कंट्रोलिंग जर भारतातून होत असेल तर त्या बिझनेसला जे मिळणारे इन्कम आहे ऑर्डिनरीसाठी ते टॅक्सेबल आहे, नॉट ऑर्डिनरीसाठी सुद्धा पण टॅक्सेबल आहे. फक्त नॉन रेसिडेंट स्टेटस जर असेल तर त्यांच्यासाठी नॉन टॅक्सेबल. बिझनेस इज सिच्युएटेड आउटसाईड इंडिया, बिझनेस भारताच्या बाहेर आहे पण कंट्रोलिंग हे जे आहे कंट्रोल्ड इन इंडिया, भारतातून कंट्रोलिंग होत आहे, त्यामुळे ऑर्डिनरी आणि नॉट ऑर्डिनरीसाठी ते टॅक्सेबल. किती इन्कम आहे बघा, इन्कम आहे 10,000 रुपये, ते फक्त ऑर्डिनरी आणि नॉट ऑर्डिनरीसाठी 10,000, 10,000 आणि नॉन रेसिडेंटसाठी नील आहे. तेच वाक्य लिहिलं, इन्कम फ्रॉम टी बिझनेस इन स्पेन कंट्रोल्ड फ्रॉम इंडिया. हा दुसरा पॉईंट. तिसरा बघा, इंटरेस्ट ऑन कंपनी डिपॉझिट इन ब्राझील. ब्राझीलमध्ये एखादी कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये डिपॉझिट ठेवलं आहे आणि त्याच्यावरती व्याज किती मिळालं? 30,000. आता कंपनी भारताच्या बाहेरची आहे, ओके, म्हणजे इन्कम भारताच्या बाहेर अर्न केलं. किती अर्न केलं? 30,000. इन्कम अर्नड आउटसाईड इंडिया 30,000 आणि त्या 30,000पैकी 1/3 रिसिव्ड इन इंडिया. 30,000च्या 1/3 म्हणजे किती? तर ते येतं 10,000 रुपये. 10,000 रुपये भारतामध्ये मिळाले. आता साधा नियम, इन्कम 10,000 भारतामध्ये मिळाले, भारतामध्ये पैसे मिळाले की ते पैसे कुठेही कमवलेले असो, इन्कम भारतात मिळालं की तेवढे इन्कम टॅक्सेबल सर्वांसाठी. मग बघा इथं लिहिलेलं आहे, इंटरेस्ट ऑन कंपनी डिपॉझिट इन ब्राझील. 10,000 भारतात मिळाले त्यामुळे 10,000 सर्वांसाठी टॅक्सेबल, रेसिडेंट असो, नॉट ऑर्डिनरी असो किंवा नॉन रेसिडेंट असो, सर्वांसाठी टॅक्सेबल. एकूण किती इन्कम मिळालं होतं? 30,000. त्यापैकी 10,000 रुपये भारतामध्ये मिळाले, म्हणजे राहिले किती? 20,000. ते भारताच्या बाहेर मिळाले असणार. 30,000पैकी 10,000 भारतात मिळाले, त्याचं झालं. आता जे 20,000 आहे ते भारताच्या बाहेर मिळाले असणार, म्हणजेच काय, पैसे अर्न केले भारताच्या बाहेरच आणि मिळालेसुद्धा भारताच्या बाहेरच. बघा आपलं टेबल काय सांगतं बघा, इन्कम ॲक्रूड इन्कम अर्न आउटसाईड इंडिया, ओके, अँड रिसिव्ड आउटसाईड इंडिया. ओके, एखादं इन्कम हे जर भारताच्या बाहेर, ओके सॉरी, बघा इथं काय सांगितलं टेबलप्रमाणे, इन्कम ॲक्रूड अर्न अँड रिसिव्ड आउटसाईड इंडिया. एखादं इन्कम भारताच्या बाहेर अर्न केला असेल आणि भारताच्या बाहेरच ते मिळालं असेल, जे आत्ता सांगितलं आहे, ब्राझीलमध्ये कंपनी आहे तिथं व्याज मिळालं कंपनीकडून, म्हणजे ते इन्कम भारताच्या बाहेर अर्न केलं आणि ते भारताच्या बाहेरच मिळालेत 20,000 रुपये. 10,000च फक्त भारतात मिळाले, उरलेले 20,000 भारताच्या बाहेर मिळाले, म्हणजे इन्कम अर्नड अँड रिसिव्ड आउटसाईड इंडिया. असं जर असेल तर फक्त ऑर्डिनरीसाठीच ते टॅक्सेबल आहे, बाकीच्यांसाठी नॉट टॅक्सेबल आहे. त्यामुळे बघा इथे एक्झाम्पलमध्ये 20-30,000पैकी 10,000चा इफेक्ट केला, 20,000 फक्त कुणासाठी टॅक्सेबल? ऑर्डिनरीसाठी. हे ऑर्डिनरीसाठी कॉलम आहे, 20,000 फक्त ऑर्डिनरीसाठी टॅक्सेबल, नॉट ऑर्डिनरी आणि नॉन रेसिडेंटसाठी नील. एकूण 30,000 रुपये होते, त्यापैकी 10,000 भारतात मिळाले, जेवढे इन्कम भारतात मिळेल ते सर्वांसाठी टॅक्सेबल, ओके, आणि उरलेले जे 20,000 आहेत ते अर्न अँड रिसिव्ड आउटसाईड इंडिया असल्यामुळे ते फक्त ऑर्डिनरीसाठीच टॅक्सेबल. दिस इज पॉईंट नंबर 3. 4 बघा, प्रॉफिट फ्रॉम बिझनेस इन पुणे. बिझनेस पुण्यामध्ये कंट्रोल्ड फ्रॉम UK.
किती रुपये? 1,00,000. आता बिझनेस कुठे आहे? पुणे ह्या शहरामध्ये. पुण्यात आहे म्हणजे आपल्या देशामध्येच बिझनेस आहे, म्हणजे बिझनेस हा भारतामध्ये आहे. ओके, आणि त्या बिझनेसचं कंट्रोलिंग कुठं केलं आहे? तर UK मधून. आता बिझनेस हा भारतातला आहे, म्हणजे बिझनेसचं इन्कम हे भारतामध्येच आपण कमवलं आहे. एखादं इन्कम जर भारतामध्ये अर्न केला असेल, भारतामध्ये इन्कम कमवलं असेल, तर ते सर्वांसाठी टॅक्सेबल आपला नेहमीचा नियम. त्याच्यामुळे सगळ्या ठिकाणी बघा 1,00,000, 1,00,000 आणि 1,00,000. इन प्रॉफिट ऑफ बिझनेस इन पुणे कंट्रोल्ड फ्रॉम UK. ओके, तो बिझनेस भारतामध्ये आहे, म्हणजे भारतामध्ये इन्कम अर्न केलेलं आहे, त्यामुळे भारतामध्ये अर्न केलेल्या इन्कमवर सर्वांना टॅक्स द्यावा लागतो, त्यामुळे ते सर्वांसाठी टॅक्सेबल 1,00,000, 1,00,000 आणि 1,00,000. पुढे बघा पुढचा पॉईंट, पास्ट प्रॉफिट फ्रॉम बिझनेस. जुना प्रॉफिट आहे 2-3 वर्षापूर्वीचा इन चायना, बिझनेस चायनाचा आहे आणि तो रेमिटेड टू इंडिया 2,00,000 रुपये. आता जुना प्रॉफिट आहे, हा काही इन्कम नाही आहे. जुना प्रॉफिट होता बिझनेसचा, तो पैसे फक्त भारतामध्ये आणले, ते भारतामध्ये पैसे आले, ते काय करंट इयरचं इन्कम, करंट इयरचं ते इन्कम नाही आहे, त्यामुळे किती रुपये मिळाले? 2,00,000 रुपये. इट इज नॉट करंट इयर्स इन्कम. तो पास्ट प्रॉफिट आहे, जुना प्रॉफिट आहे, ते जुने पैसे आहेत, ते फक्त भारतामध्ये आणले, त्यामुळे ते चालू वर्षाचं इन्कम नाही, त्यामुळे ते टॅक्सेबल नाही. बघा, पास्ट प्रॉफिट फ्रॉम बिझनेस इन चायना रेमिटेड टू इंडिया, ते सर्वांसाठी टॅक्सेबल नाही, कुणालाही टॅक्स द्यावा लागत नाही, कारण ते मुळात चालू वर्षाचं इन्कम नाही. ते जुना प्रॉफिट होता, ते त्या वर्षाचं इन्कम होतं, हे काय चालू वर्षाचं इन्कम नाही, फक्त पैसे आणलेले आहेत. इट इज नॉट टॅक्सेबल. पुढचा पॉईंट बघा, इन्कम फ्रॉम प्रॉपर्टी इन इंडिया बट रिसिव्ड इन स्पेन. प्रॉपर्टी म्हणजे हाऊस प्रॉपर्टी भारतात आहे आणि त्याचे इन्कम स्पेनमध्ये मिळालं. आता हाऊस प्रॉपर्टी इंडियामध्ये आहे, म्हणजे त्या प्रॉपर्टीचं इन्कम आपण आपल्या देशामध्येच मिळवलेलं आहे, बरोबर. म्हणजे इन्कम अर्न्ड इन इंडिया, प्रॉपर्टी भारतात आहे, म्हणजे त्या प्रॉपर्टीचं इन्कम भारतामध्ये मिळालं, त्यामुळे साधा सोपा नियम काय, इन्कम भारतामध्ये अर्न केलं आहे ते कुठेही मिळू, इन्कम भारतातून कमवलेलं आहे, त्यामुळे ते सर्वांसाठी टॅक्सेबल. किती रुपये? 45,000. बघा, 45,000 ऑर्डनरी, नॉट ऑर्डनरी किंवा नॉन रेसिडेंट सर्वांसाठी टॅक्सेबल, कारण ते भारतामध्ये अर्न केलेलं आहे. इन्कम फ्रॉम प्रॉपर्टी इन इंडिया रिसिव्ड इन स्पेन. इन्कम कुठल्याही देशामध्ये मिळू, ते इन्कम तुम्ही भारतातून कमवलं आहे, त्यामुळे ते सर्वांसाठी टॅक्सेबल. पुढे, इन्कम फ्रॉम प्रॉपर्टी इन लंडन रिसिव्ड इन मुंबई. ओके, प्रॉपर्टी दुसऱ्या देशात आहे, म्हणजे त्या देशात इन्कम मिळालं, कमवलं, अर्न केलं, पण ते पैसे मिळाले कुठे? रिसिव्ड इन मुंबई. आपल्या देशात पैसे मिळाले किती? 1,50,000. पुन्हा आपला नेहमीचा नियम, इन्कम कुठेही कमवा, पण जर ते इन्कम भारतामध्ये रिसीव्ह झालं, भारतामध्ये मिळालं असेल, भारतात इन्कम मिळालं आहे, त्यामुळे ते सर्वांना असतं टॅक्सेबल. किती? 1,50,000. बघा, 1,50,000, 1,50,000, 1,50,000. ऑर्डिनरी, नॉट ऑर्डिनरी, नॉन रेसिडेंट सर्वांसाठी टॅक्सेबल. साधा नियम, इन्कम कोणत्याही देशात अर्न केलं असेल, जर ते इन्कम भारतामध्ये मिळालं, देन इट इज टॅक्सेबल फॉर ऑल. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी इन अमेरिका रिसिव्ड इन फ्रान्स. प्रॉपर्टी आहे अमेरिकेमध्ये, म्हणजे इन्कम अर्न केलं अमेरिकेमध्ये आणि कुठे मिळालं? रिसिव्ड इन फ्रान्स. म्हणजे इन्कम आउटसाईड इंडिया मिळालंसुद्धा, अर्न केलंसुद्धा दुसऱ्या देशात आणि पैसे मिळालेसुद्धा दुसऱ्या देशामध्ये. मग आता किती रुपये मिळाले? 2,50,000. बघा, इथं आपण टेबलमध्ये मगाशी पॉईंट पाहिलेला आहे. बघा, इन्कम ॲक्रूड, अर्न अँड रिसिव्ड आउटसाईड इंडिया. भारताच्या बाहेरच पैसे अर्न केले आणि मिळालेसुद्धा भारताच्या बाहेरच, अशा वेळेला ते फक्त ऑर्डिनरीसाठी टॅक्सेबल आहे, बाकीच्यांसाठी ते नॉट टॅक्सेबल आहे, कारण इन्कम अर्न केलेला आहे भारताच्या बाहेर आणि पैसेसुद्धा मिळाले आहेत भारताच्या बाहेर, सो ते फक्त ऑर्डिनरीसाठीच टॅक्सेबल आहे, बाकीच्यांसाठी नाही. किती आहे बघा मग इन्कम? ते इन्कम आहे 2,50,000, ते फक्त ऑर्डिनरीसाठी. बघा, ऑर्डिनरीसाठी 2,50,000, बाकीच्यांसाठी नील. इन्कम फ्रॉम प्रॉपर्टी इन अमेरिका रिसिव्ड इन फ्रान्स. ज्या ठिकाणी प्रॉपर्टी आहे तिथे इन्कम अर्न केलं, मिळालंसुद्धा भारताच्या बाहेर, अर्न केलं आणि रिसिव्ड आउटसाईड इंडिया, सो इट इज टॅक्सेबल ओनली टू ऑर्डिनरी रेसिडेंट. आणि लास्ट इन्कम बघा काय, इन्कम फ्रॉम बिझनेस इन जपान. बिझनेस जपानमध्ये आहे, म्हणजे इन्कम जपानमध्ये अर्न केलं, कंट्रोल्ड फ्रॉम तुर्की. आणि त्या बिझनेसचं वरती कंट्रोलिंग कुठून होते? तर तुर्की या देशातून होते. म्हणजे बिझनेस दुसऱ्या देशात, बिझनेस इज सिच्युएटेड आउटसाईड इंडिया अँड इट इज कंट्रोल्ड आउटसाईड इंडिया ऑल्सो. बघा, मग टेबलप्रमाणे टेबल आपलं काय सांगतं बघा, काय सांगितलं आहे, इन्कम ॲक्रूड अँड रिसिव्ड आउटसाईड इंडिया. एखादं इन्कम भारताच्या बाहेर मिळालं फ्रॉम अ बिझनेस कंट्रोल्ड आउटसाईड इंडिया,
त्या बिझनेसवरती कंट्रोलिंगसुद्धा भारताच्या बाहेरूनच होत आहे. आपले ते एक्झाम्पलमध्ये हेच सांगितलं आहे की बिझनेस भारताच्या दुसऱ्या देशात आहे, इतर देशांमध्ये, आणि कंट्रोलिंग पण भारताच्या बाहेरच जर असेल तर अशा बिझनेसचं इन्कम फक्त ऑर्डिनरीसाठी टॅक्सेबल आहे, बाकीच्यांसाठी नॉट टॅक्सेबल आहे. ओके, कंट्रोलिंगसुद्धा बिझनेस आउटसाईड इंडिया आहे आणि कंट्रोलिंगसुद्धा आउटसाईड इंडिया आहे, त्यामुळे फक्त ऑर्डिनरीसाठी टॅक्सेबल. किती इन्कम होतं बघा, 10,000 रुपये, ते फक्त ऑर्डिनरीसाठी टॅक्सेबल 10,000, बाकीच्यांसाठी नील, ते टॅक्सेबल नाही. इन्कम फ्रॉम बिझनेस इन जपान, बिझनेस जपानमध्ये म्हणजे आउटसाईड इंडिया आहे, आणि कंट्रोलिंग तुर्की म्हणजे ते पण आउटसाईड इंडिया, त्यामुळे ते फक्त ऑर्डिनरीसाठीच टॅक्सेबल. सर्व पॉईंट झालेले आहेत. आता बेरीज करा. बघा, ऑर्डिनरी 1,40,000, 10,000, हे 10,000, 20,000 आणि 1,00,000 प्लस 45,000, 1,50,000, 2,50,000 आणि 10, एकूण इन्कम किती आलं? जर तुमचं रेसिडेन्शियल स्टेटस ऑर्डिनरी रेसिडेंटचं असेल तर तुमचं इन्कम झालं किती? 7,35,000, हे एक. नॉट ऑर्डिनरी स्टेटस असेल तर बघा, या सर्व कॉलमची बेरीज केली, तुमचं इन्कम येते 4,55,000. जर तुमचं रेसिडेन्शियल स्टेटस नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट असेल तर हे तुमचं झालं ॲन्युअल इन्कम टॅक्सेबल इन इंडिया. आणि जर तुमचं स्टेटस नॉन रेसिडेंट असेल तर ह्या कॉलमची बेरीज केली, तुमचं इन्कम किती येते? 4,45,000. जर रेसिडेन्शियल स्टेटस नॉन रेसिडेंट असेल देन युअर टोटल इन्कम विच इज चार्जेबल टू टॅक्स इन इंडिया इज ₹4,45,000. सो दीज आर द 2 एक्झाम्पल्स ऑन द रेसिडेन्शियल स्टेटस अँड टॅक्स लायबिलिटी. एखाद्या व्यक्तीचं रेसिडेन्शियल स्टेटसवरून त्याचं टॅक्सेबल इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं, कोणत्या इन्कमवरती कोणाला टॅक्स द्यावा लागतो, याच्यासाठीचे हे 2 एक्झाम्पल्स आहेत. ओके, सो दॅट्स इट विथ टुडेज लेक्चर. You should write down these 2 examples and solution in your notebook. Okay, thank you very much.